नासिक के इगतपुरी तहसील में किसान ने कुंभ मेले के लिए प्रस्तावित 800 करोड़ रुपए वाले घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग विस्तार के खिलाफ श्रृंखलाबंद भूख हड़ताल शुरू कर दी। किसानों का कहना है कि इससे उनकी जमीन और व्यास दोनों खतरे में है। इस आंदोलन का सर्वोच्च पार्टी प्रमुख छत्रपति संभाजीराजे का समर्थन मिला। किसान मांग कर रहे हैं कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और कुंभ मंत्री गिरीश महाजन उनके न्याय की मांग सुने। किसानों का साफ संदेश है कि हमें न्याय दो, अन्यथा हम सड़कों पर उतरेंगे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल निश्चितपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांचे कुंभमंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांचे आम्ही निश्चितपणाने कौतुकच करतो। परंतु इगतपुरी तालुका व त्र्यंबक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जमीनच ठेवायची नाही असं जर शासनाने ठरवलं असेल तर हे आम्ही स्वराज्य पक्ष म्हणून, छत्रपती संभाजीराजेंचे मावळे म्हणून सहन करणार नाही। हे या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत। आवरली येथे इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। हे सर्वपक्षीय उपोषण शेतकऱ्यांच्या वतीने उभं करण्यात आलेलं आहे। याची तीव्रता जर लक्षात घेतली तर आता देखील इथे हजारो लोक बसलेले आहेत व निश्चितपणाने या साखळी उपोषणाचा जर विचार केला गेला नाही शासनाच्या वतीने तर हे पुढे आमरण उपोषणामध्ये तब्दील होणार आहे। व या शासनाला जर शेतकऱ्यांवरचा अन्याय थांबवला नाही तर यांचं देखील फिरणं इथे मुश्किल करण्यात येणार आहे। भारतवासियांसाठी इथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं, कुंभ स्नानचं आयोजन केलं जातं, परंतु यासाठी ऑलरेडी इगतपुरी व त्र्यंबक तालुक्याच्या 70% जमिनी या विकासाच्या नावाखाली कंपन्यांसाठी त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांसाठी देण्यात आलेल्या आहेत। इथून पुढच्या जरी जमिनी तुम्ही आमच्या घेऊन टाकल्या तर आम्हाला पीक देखील आमच्या घरात येणं मुश्किल होईल। शेतकऱ्याने पिकवायचं कसं, जगायचं कसं हा प्रश्न निर्माण होईल। म्हणून आज फक्त काठ्या हातात घेतल्या आहे, उद्या कोयते, कुऱ्हाडी, तलवारी या शेतकऱ्यांनी हातात घेऊ नये। हे जर असं शासनाला वाटत असेल तर कुठेतरी या विकासाला कशा पद्धतीने चालना द्यावी, या शेतकऱ्याला कशा पद्धतीने काम द्यावं, रोजगार द्यावा याचा विचार शासनाने केला पाहिजे। व या जमिनी निश्चितपणाने हात जोडून विनंती आहे, या आम्ही अधिग्रहण होऊ देणार नाही। आमच्या शेतकऱ्याला रस्त्यावरती बसायची वेळ आम्ही येऊ देणार नाही, हीच या शासनाला आमची विनंती आहे।